नमस्कार बालमित्रांनो, पाठ क्रमांक 17 खार. मित्रांनो, तुम्हा सर्वांना तर प्राणी माहीतच आहे. तर आज आपण अशाच एका आपल्या सर्वांच्या आवडत्या प्राण्यांविषयी माहिती पाहणार आहोत. तर हा प्राणी आहे खार आणि ही तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे. आपण याला खारुताईसुद्धा म्हणतो आणि ही खूप चपळ सुंदर असते, हो की नाही? चला तर आज आपण खार या कवितेमध्ये खारीचे वर्णन देवबा पाटील यांनी कशा प्रकारे केलं आहे हे पाहूया. तर सर्वप्रथम आपण कवितेचे प्रकट वाचन करूया. सुंदर मजेदार शेपूट तिचे झुपकेदार, बसते कशी डौलदार, उभी राहते ऐटदार, लुकलुक डोळे बघती, खुटखुट कान ऐकती, भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर, धडपड करी फार, झटपट होई पसार, छान छान अशी खार, साऱ्यांना आवडे फार फार. चला तर आता आपण या कवितेचे स्पष्टीकरण पाहूया. तर मुलांनो, हे या कवितेच्या पहिल्या 2 ओळी आहेत. सुंदर मजेदार शेपूट तिचे झुपकेदार. पहा मुलांनो, खार ही कशी आहे? तर खार ही सुंदर व मजेदार आहे आणि तिचे शेपूट ही झुपकेदार आहे. आता झुपकेदार म्हणजे दाट, मऊ, मुलायम. बसते कशी डौलदार, उभी राहते ऐटदार. तर मुलांनो, इथे कवी म्हणतात की खार ही डौलदार बसते, म्हणजे बसताना ती रुबाबात बसते, त्यामुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. त्याचबरोबर ती उभी राहताना सुद्धा ऐटीतच उभी राहते. लुकलुक डोळे बघती, खुटखुट कान ऐकती. तर मुलांनो, खारीचे डोळे कसे आहेत? तर ते लुकलुक करणारे आहेत, म्हणजेच बारीक व उघडझाप करणारे डोळे आहेत व तिची नजर ही तीक्ष्ण आहे आणि तिचे कान हे खुटखुट करणारे आहेत. सर्वांची चाहूल लागताच ती घाबरते. भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर. तर मुलांनो, खार ही पळताना अगदी भरभर पळते, रस्त्यावर सुद्धा ती अगदी वेगाने पळते आणि झाडावर चढताना ती झरझर चढते, म्हणजेच ती पटकन चढते. धडपड करी फार, झटपट होई पसार. तर मुलांनो, खारुताईला कोणाची चाहूल लागताच ती धडपड करते, म्हणजेच ती घाबरते आणि झटकन आपल्या समोरून ती पसार होते. छान छान अशी खार, साऱ्यांना आवडे फार फार. आणि मुलांनो, अशी ही खारुताई सर्वांना खूप छान वाटते आणि त्याचमुळे ती सर्वांना फार आवडते. अशा प्रकारे आज आपण खार या कवितेमध्ये खारुताईविषयी माहिती अभ्यासली आहे. धन्यवाद.